श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. भारतीय संस्कृतीत गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्ग आणि मानव यांचे ऋणानुबंध जोडून ठेवत सार्वजनिक गणेशोत्सवाने समाज प्रबोधन करत स्वराज्य निर्मितीत महत्त्वाची भूमिका निभावली. हा गणेशोत्सव जागरूक नागरिक घडवून सुसंस्कृत समाज निर्मिती आणि पर्यायाने देश उभारणी करण्यासाठी तसंच नागरिकांमध्ये समाजभान वाढवण्यासाठी कसा उपयुक्त ठरू शकतो याबाबतचं विवेचन ऐकूया आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, भारतीय सण उत्सवांची सांगड निसर्गाशी घातलेली आहे. या सण उत्सवांमधून नेहमीच पर्यावरणाचं संवर्धन आणि पशुपक्ष्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. त्यामुळंच धरतीला माता म्हटलं जातं. वृक्षांची पूजा केली जाते. लोकांना एकत्र करण्यासाठीही हेच सण उत्सव महत्त्वाचे ठरतात. समाज प्रबोधनाचं महत्त्वाचं कामही या सण उत्सवांनी केलं आहे. देश पारतंत्र्यात असताना लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांच्या देशभक्तीचं स्फुल्लिंग चेतवण्यासाठी महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू केला. त्यानंतर या कार्यात गणेशोत्सवानं महत्त्वाची भूमिका बजावली. आजही लोकप्रबोधनासाठी गणेशोत्सव महत्त्वाचा ठरत आहे. या उत्सवाद्वारे नेहमीच पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात आलाय. गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा उत्सव नव्हे तर त्याला समाज प्रबोधनाचा मोठा वारसा आहे, असं ज्येष्ठ साहित्यिक जयराज साळगावकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. चांगले लेखक निर्माण व्हावेत, कलेचा दर्जा वाढावा, श्रोत्यांचा दर्जा वाढावा, त्याचप्रमाणे नृत्य, गायन आणि इतर प्रकारच्या स्पर्धा यांनाही प्रोत्साहन मिळावं आणि अगदी अल्पावधीत हा गणेशोत्सव लोकांच्या मनाला भावून गेला. सगळीकडे महाराष्ट्रभर असे उत्सव सुरू झाले. गणपती ही देवता कलेची आणि संगीताची, गायनाची, नृत्याची आहे. त्यामुळे त्या तत्वज्ञानातही पक्क बसून गेलं. गणेशोत्सवात व्याख्यान होत आणि मोठे मोठे लोक व्याख्यान द्यायला येत असत. त्यातून विचार मंथन आणि विचार परिवर्तनही होऊ लागलं. एकंदरीत हे एका मोठ्या पातळीवरचं व्यासपीठ निर्माण झालं. त्याने समाज मनाला दिशा दिली, एक वाक्यता आणली आणि एका प्रकारची सांस्कृतिक, धार्मिक, कलात्मक अशी चळवळ सुरू केली. आता अशा प्रकारचे जेव्हा खूप मोठ्या लेवलवर, स्तरावर, पातळीवर उत्सव सुरू होतात जगात कुठेही, तेव्हा त्यातून अशीच एनर्जी, ऊर्जा निर्माण होत असते आणि समाजातले समाजधुरीण, तत्ववेत्ते, विचारवंत ह्या ऊर्जेला दिशा देत असतात. ह्या ऊर्जेतून काही चांगलं निर्माण व्हावं, नुसतंच मनोरंजन नव्हे तर इतर मूल्यवर्धन व्हावं म्हणून प्रयत्न करीत असतात. महाराष्ट्रातले आणि खास करून कोकणातले गणेशोत्सव ह्याला अपवाद नाहीत. खास करून कोकणामध्ये गणेशोत्सव हा दिवाळीपेक्षाही मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तसंच गोव्यातही तो दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्याच्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या अर्थशास्त्र विषयक विचार करता एक जी बाजारपेठ निर्माण होते, त्यातून नवीन वस्तूंची निर्मिती होते, विक्री होते, रोजगार वाढतो आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेला एक चालना मिळते. यातून जी मागणी निर्माण होते, त्यातून व्यवसाय निर्माण होतात, एम्प्लॉयमेंट निर्माण होते आणि त्या एम्प्लॉयमेंट मधून परत मागणी निर्माण होते. असं जे केनेशियन इकॉनॉमिक्स मधलं धंद्याचं चक्र आहे, तरी सायकल, त्याला चालना मिळते. लोकांमध्ये असलेली जी स्किल्स असतात, कोणी नाचत असेल, कोणी गात असेल, कोणी रांगोळी काढत असेल, कोणी चित्र काढत असेल, कोणी किल्ले बांधत असेल आणि कोणी मातीच्या कामातून मूर्ती करत असेल, त्याला चालना मिळते. आता सिनेमा उद्योगामध्ये सेट्स तयार करणारे लोक हे एकतर कोकणी असतात, नाहीतर बंगाली असतात. याचं मूळ कारण अनुवांशिक दृष्ट्या स्किल बापाकडून मुलाकडे
असं निर्माण होत गेल्यामुळे ते त्याची कुशलता वाढत जाते. आणि आजही मुंबईत आपण पाहिलं तर गणपती बनवणारे लोक हे मेनली कोकणातले आहेत आणि तेच लोक सिनेमामध्ये सेटवरही काम करताना दिसतात. तर नुसतंच एक देवाची आराधना नव्हे, तर त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या संधी आहेत आणि त्या संधीचं जे व्यापारीकरण आहे ते गणेशोत्सवातून निर्माण होताना आपल्याला दिसतं. तसं इतर कोणत्या व्यवसायातून होताना क्वचितच दिसतं. सगळ्यात महत्वाचा विचार जो आहे तो समाजाचा विचार बदलला. लोकांना राज्याच्या परिस्थितीविषयी कुठल्याही विषयाविषयी अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, जाती व्यवस्था असेल, प्रबोधन करावयाचं असेल तर गणेशोत्सवासारखा चांगला प्लॅटफॉर्म नाही. आणि भक्तीचा भाग त्यात असल्यामुळे लोकही गणेशोत्सवात जे विचारमंथन होतं ते विचारमंथन पॉझिटिव्ह रित्या घेतात आणि त्याचा परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा राहतो. तर गणेशोत्सवचं सामाजिक अंग हे धार्मिक अंगापेक्षा मोठं आहे आणि ते महाराष्ट्राच्या मानसिकतेतून निर्माण झालेलं आहे. जिथे महाराष्ट्रात अनेक वाईट चालीनं तिलांजली देऊन चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या. श्रोते हो, लोकप्रबोधनासाठी गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. आज खऱ्या अर्थानं गणेशोत्सवातून पर्यावरणाविषयी लोकांचं प्रबोधन होण्याची गरज असल्याचं प्लॅस्टिक मुक्त भारत अभियानाचे प्रवर्तक प्रशांत अवचट यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. या गणपती उत्सवामध्ये माझ्याकडून कुठल्याही प्रकारे निसर्गाची हानी होणार नाही, म्हणजे प्रदूषण होणार नाही. खरं तर हा जो सगळा निसर्ग आहे आपल्याला मुक्तपणे हवा पाणी या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला मुक्तपणे देतो. मग या निसर्गाची उतराई आपण कुठेतरी केली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर स्वाभाविकपणे हा गणपती उत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक कसा करायचा हे प्रत्येकानं जर ठरवलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. म्हणजे उदाहरणार्थ जर पाण्याचं प्रदूषण जे आहे, आज पहा सगळ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या प्रदूषित आहेत. साधारणतः मी म्हणेन की साधारणतः एक 15 ते 20 वर्षापूर्वी प्रत्येक गाव हे आपल्या शेजारून जी नदी वाहते त्या नदीचं पाणी डायरेक्ट आणून पित होते. आज एकाही नदीचं पाणी आपण डायरेक्ट आणून पिऊ शकत नाही. आज प्रत्येक घरामध्ये फिल्टर पाणी जे आहे ते प्यायला लागतंय. तर एवढं पाण्याचं प्रदूषण जे आहे हे पाण्याचं प्रदूषण केलं कोणी? कुठल्याही पशु पक्षी प्राण्यानं केलेलं नाहीये, तर ते माणसानं केलंय. की नको त्या गोष्टी पाण्यामध्ये टाकायच्या ही जी आपली संकल्पना आहे ही संकल्पना माणसानं बदलली पाहिजे. निर्माल्य नदीमध्ये टाकणं, खरं म्हणजे निर्माल्य ही नदीमध्ये टाकण्याची वस्तूच नाहीये. की निर्माल्य ज्या वेळेस तुम्ही नदीमध्ये टाकता तर ही हार फुलं जी आहेत ही नदीमधला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन खेचून घेतात आणि त्याच्यामुळे तिथे जे काही एक जीवसृष्टी निर्माण झालेली आहे पाण्यामध्ये, मग त्याच्यामध्ये पाणी शुद्ध करणारे अनेक जीवाणू असतील, त्यानंतर मासे असतील, इथली जीवसृष्टी ही नष्ट होती. दुसरी गोष्ट की आपण ज्या वेळेस हे पीयूपीचे गणपती नदीमध्ये विसर्जित करतो ते लवकर विसर्जित होत नाहीत आणि विसर्जित न झाल्यामुळे त्याचा एक जो लगदा बनतो त्याच्यामुळे पाण्याचे जे अंतर्गत स्रोत आहेत, नॅचरल स्रोत आहेत, नैसर्गिकपणे पाणी नदीमध्ये येणारे जे स्रोत आहेत ज्याला झरे म्हणतो ते झरे बंद झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येकानं जर ठरवलं की निर्माल्य हे नदीमध्ये विसर्जित करायचं नाही, मग घरच्या घरी त्याचं कंपोस्टिंग करता येईल का? अशा पद्धतीच्या संस्था आहेत आणि अशा पद्धतीच्या संस्था माहितीही देतात की हे 10 दिवसाचं निर्माल्य जे आहे हे निर्माल्य आपण घरच्या घरी विसर्जित करू शकतो. आपला गणपती जो आहे तो नदीमध्ये विसर्जित न करता तिथे जे हौद बनवलेले आहेत त्या हौदामध्ये आपण गणपतीचं विसर्जन करू शकतो. आपल्या घरामध्ये एका बादलीमध्ये गणपतीचं विसर्जन जे आहे ते विसर्जन करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ध्वनी प्रदूषण.
की किती मोठ्या प्रमाणात आवाजाचा मारा होतोय आणि त्याचा एकूण निसर्गावर सुद्धा परिणाम होतोय. अहो, आपण साधी वाजवलेली टाळी निसर्गातल्या चिमणीच्या दृष्टीनं एका ॲटोम इतका तो चिमणीच्या दृष्टीनं आवाज असतो. आणि ज्या वेळेस आम्ही अशा मोठ्या प्रमाणात जे डीजे वगैरे लावतो त्याच्यामुळे घरात असणाऱ्या अनेक वृद्ध माणसांना, पशु पक्ष्यांना, निसर्गाला सगळ्याला त्रास होतो. तर हे घरात म्हणजे गणपती मंडळांनी ठरवलं पाहिजे की नाही, या विषयात आम्ही ध्वनी प्रदूषण करणार नाही, हळू आवाजामध्ये आम्ही स्पीकर लावू. दुसरं, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या माळा मार्केटमध्ये आलेल्या आहेत. या जसं प्लास्टिक निसर्गात विघटन पावत नाही, तसंच ह्या प्लास्टिकच्या माळा देखील पुढच्या दृष्टीनं एक धोक्याची सूचना आहे की ते दिसायला जरी आकर्षक दिसत असलं तर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक, थर्माकोल हे गणपतीच्या आरास जी काही करतो, डेकोरेशन करतो, त्याच्यासाठी आपण न वापरता निसर्गात जी फुललेली पानं, फळं आहेत त्याची आरास जी आहे त्याची आरास आपण गणपतीला केली तर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. तर प्रबोधन जे आहे हे प्रबोधन या गोष्टींचं होण्याची गरज आहे. श्रोते हो, गणरायाला बुद्धीची देवता म्हटलं जातं. त्यामुळे आज फक्त पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या गणेशोत्सवाची गरज आहे असं नव्हे, तर समाजाला उपयोगी पडणारा, समाजमन घडवणारा, छोट्या छोट्या उपक्रमांमधून समाजभान वाढवणारा गणेशोत्सव साजरा होण्याची गरज आहे. गणेशोत्सव अधिक समाजोपयोगी कसा होईल यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला तर नक्कीच मोठी लोकचळवळ उभी राहू शकते. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे. लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन गौरी देशमुख.